आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आपण राजकुमाराबद्दल असे नकारात्मक उद्गार का काढत आहात? आपला राजकुमार एखाद्या संकटात आहे असा विचार सुद्धा करणे म्हणजे हो अंजना, जे घडेल ते सर्व शुभच घडेल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवलास तर परमेश्वर सुद्धा तथास्तु म्हणतो. नकारात्मक विचार योग्य नाहीत. आपला कुमार कुठेही असला तरी तो सुकुशल असेल हीच भावना मनात असावी. महाराज केसरी यंत्र मंत्र तंत्र जाणणाऱ्या ज्योतिषांकरवी कुमारांचा काही ठाव ठिकाणा कळेल का? जर आपण म्हणत असाल तर पुत्रा, कसली चिंता करतो आहेस? ही काही सामान्य साधना नव्हे, सर्व दिशा नक्षत्रांचा स्वामी बनण्याची साधना आहे. या अनुष्ठानाकरिता प्रबळ सिद्धता हवी. कोणतेही विघ्न येता कामा नये. योजनांना परिपूर्ण करावयाचे आहे. एका गोष्टीचे नीट स्मरण ठेवा पुत्र. एकदा का अनुष्ठानास आरंभ केला की ते पूर्ण करूनच उठावे लागेल. अनुष्ठान मध्येच थांबले तर ते तुला प्रतिकूल अशा घटनांची निर्मिती करू शकते आणि तुझ्या भविष्यावर विपरीत असे परिणाम करू शकते. मातोश्री, आपणास माझ्या भक्ती शक्ती आणि निष्ठेवर संशय आहे. मी आता परमेश्वर सर्व लोकमान्यतेने तपसिद्धी प्राप्त केली आहे. आज हे अनुष्ठान भंग करण्याचे धैर्य तिन्ही लोकात कोणाकडेही नाही. मरण असू द्या मातोश्री. माझ्या तपश्चर्येने ब्रह्मा प्रसन्न झाले होते. त्या दशाननाच्या नाभीमध्ये अमृत कलश आहे. माझ्या प्रार्थना आणि तपस्येने प्रसन्न होऊन साक्षात महादेव शिवांनी मला चंद्रहास खडक दिले आहे. लंकाधिपती, माझ्या समक्ष तू माझा पुत्र आहेस, एक बालक आहे. तेव्हा तू देवी देवतांना प्रसन्न करण्याकरता केलेल्या तपश्चर्येमध्ये आणि आता करणारे हे कठीण अनुष्ठान दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. तपश्चर्येत केवळ ध्यान करावयाचे असते, परंतु आता तुला जे करावयाचे आहे ते तांत्रिक मांत्रिक शक्तींचे अनुष्ठान करावयाचे आहे. हे अंधकाराच्या साम्राज्यावर तुला विराजमान करणारे अनुष्ठान आहे. तंत्रविद्या मंत्रांच्या सहाय्याने कार्यान्वित होते. अंधाऱ्या जगताचे हे महाबल त्रिमूर्तींना शरण आणे. याने केवळ नक्षत्रांनाच नाही
तर जसे मी आधी सांगितलेले आहे, चारही दिशा आणि सर्व लोक आपल्या अधीन करू शकतोस तू. तेव्हा तुझ्या समक्ष ते वानर बालक काय महान आहे. कटकासूर, मी इथे आहे. हे शक्तिशाली असुरा, आपल्यामध्ये हा खेळ ठीक नाही. माझा मार्ग अडवू नकोस. जाऊ दे, मला इथून जायचं आहे. तू इथून जाऊ शकत नाहीस बालका. केवळ तुझे प्राण जातील इकडनं. माझ्यापासून तू वाचू शकत नाहीस. माझ्या हातून कुणीही आतापर्यंत वाचलं नाही. कटकासूर, मी इथे आहे. बालका, किती काळ तू स्वतःला माझ्यापासून वाचवू शकशील? काही झालं तरी तू माझ्या हाती सापडशीलच. तुला मारून, तुझं मांस खाऊन, तुझं शीर मी लंकाधिपती दशाननांना अर्पण करीन, तरच खरा नावाचा कटकासूर. अतिशीघ्र त्या बालकाचे शीर माझ्या पावलांवर येऊन पडे. ते बालक चिंतेचा विषय नाही. अनुष्ठानाचे सर्व विधी आता सांगा मातोश्री. पुत्रा, सर्वात आधी अनुष्ठानाकरिता गुप्त स्थळ शोधून काढावे लागेल. तिथे कुणीही प्रवेश करू शकणार नाही असे गोपनीय स्थळ असावयास हवे. तिथे तुझे तांत्रिक अनुष्ठान व्हावयास हवे. हे कार्य भूत दैत्या संभव आहे. अरे बापरे, हे क्षितिजावरील फळ तर क्षणाक्षणाला दूर जात आहे. मला शीघ्र खावयास हवे. तुम्ही आता लगेच राजकुमार कोणत्या दिशेस आहेत ते या नक्षत्रांवरून कळेल. कदाचित उत्तर
कदाचित पश्चिम. कदाचित दक्षिण सुद्धा. अशा परिस्थितीत मला त्या बालकास सहाय्य करावयास हवे होते, पण काय करणार. मी स्वतःच एक बंदी आहे. आता त्याचं रक्षण केवळ परमेश्वरच करू शकतो. शेवटी बालकाचाच विजय झाला. कटकासुरासारख्या दैत्यास त्याने मारून टाकले. तू केवळ बालक नाहीयेस, दिव्यांश आहेस, दिव्य शक्ती आहेस तू. भूतदैत्य, माझा पुत्र लंकाधिपती दशाननाकरिता
एक मोठे निर्जन तांत्रिक अनुष्ठानाकरिता गुप्त असे स्थान शोध. हा काय करणारे? धीम्या गतीने का होईना मृत्यू तुझ्या पुत्राच्या समीप येत आहे. माझ्या पुत्राचा असा अवमान, इतके धैर्य तुझ्यात आले कुठून? तुला ज्या कामाकरिता नियुक्त केले आहे केवळ तेच कार्य कर. विचारलेल्या प्रश्नांचीच केवळ उत्तर दे. आपली सीमा ओलांडलीस तर दंड अवश्य मिळेल. रड, आणखीन रड. क्षमा असावी. माझ्या हातून अपराध घडला, क्षमा करा. हा दाह सहन होत नाही, क्षमा करा मला. लंकेच्या पूर्वेस एक घनदाट अरण्य आहे. त्याच्या मध्यभागी एक काळा पर्वत. पर्वताच्या कोपऱ्यात एक गुहा आहे. माझ्या समवेत या, मी आपणास ते स्थान दाखविते. स्वामी पाहिलं, तांत्रिक अनुष्ठानासाठी आपल्या पुत्रास सिद्ध करण्याकरिता कैकशी रावणास काळ्या पर्वतावरील गुहेत गेली आहे. तिकडे अंजना आपला पुत्र कधी दृष्टीस पडेल या विचाराने व्याकुळ झाली आहे. दुष्ट शक्ती जर प्रबळ होत गेल्या तर त्यांचा अंत कसा होईल सांगा ना स्वामी. देवी, हे तर विधात्याचे विधिलिखित आहे. पुढे काय घडेल तू स्वतःच पाहशील. अरे, हे काय? दिशासूचक पाषाण अस्ताव्यस्त झाले. ज्योतिष महाराज, निर्वातात सर्वत्र पाषाण उडत आहेत. याचा काय अर्थ आहे ज्योतिषाचार्य? आमचा पुत्र कुठे आहे हे सूचित करत आहे का? काहीतरी बोला आचार्य. दिशा दर्शक यंत्र आमचा पुत्र कुठे आहे हे दर्शवत असेल ना? नाही महाराज, या यंत्रामुळे मीही विचारात पडलो आहे. अंजना, हे काय ज्योतिषाचार्य?
आपले हे असे शब्द आम्हा दोघांनाही चिंताक्रांत करत आहे. काही मार्ग असेल तर आपण आम्हास दाखवावा. पाहतो आहे महाराज. माझ्या संपूर्ण जीवनात असा संदर्भ कधीच मिळाला नाही. दिशादर्शक यंत्रातील दिशासूचक पाषाण, नाहीसा झालेला व्यक्ती वस्तू कुठे आहे तेजस्वी होऊन दर्शवतात. परंतु कधी असे निर्वातात उडत नाही. हे असे हवेत उडण्याचे काय कारण असावे हे समजावयास हवे. हा कटकासुर मेला आहे असा विचार केलास बालका? नाही नाही नाही. हा मरणारा नाही, मारणारा आहे. हे चंद्रा, माझा मृत्यू पाहू इच्छित होतास? आता पहाच माझे बळ. बालका, आता तू माझ्या बंधनात अडकला आहेस. मी तुला आरामात खाऊन टाकीन, आधी रक्त पीन. आणि मग मी तुला गिळून टाकीन. माझ्या पुत्रा, पुत्र दशानना, याला मृत्यू पर्वत म्हणतात. इथे जोही येईल जीवित परत जाणार नाही. त्याला मृत्यूस प्राप्त व्हावेच लागेल. मृत्यू करिता इथे जिव्हा बाहेर काढून अंधकारात लपलेले विषात्मे इथे असंख्य आहे. ही गुहाच त्यांचे निवासस्थान आहे. ये, हे मृत्यू पर्वताचे गर्भगृह आहे. अंधकाराच्या साम्राज्यातील इथल्या आत्म्यांना प्रकाशाच्या साम्राज्यातील जीव, मानव, वानर, प्राणी, पक्ष्यांच्या रक्तामासाकरिता हे अंधकारातील आत्मे सदैव सुसलेले असतात. मातोश, परंतु त्या बाजूस जावयाचे कसे? अंधकाराच्या त्या देवतेचे ध्यान कर, तोच तुला पार करेल.
तुला खावयाचे आहे. खूप सारी फळे खायची आहे. थांब, मीच तुला फळं भरवते. घे पुत्रा, तुला हवी तेवढी खा. तुझे पोट भरेपर्यंत खा. घे, खा बाळा. खा ना बाळा, खा ना कुमार, माझ्या लाडक्या बाळा, माझ्या प्रिय पुत्रा, केसरी नंदन. घे, खा ना. घे, खा पुत्रा. खा ना पुत्रा, खा. तुझ्या आवडीची फळं आहेत ही. माते, मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खावयास दे. मला काहीतरी खायला दे माते. मी भुकेलेला आहे. मला आता ही क्षुधा सहन होत नाही माते. हे घे पुत्रा, घे. तुझी क्षुधा मन तृप्त होईपर्यंत खा. माझ्या वाट्याची ही फळे खा. माझं मन आणि हृदय तर माझ्या पुत्राचेच आहे ना. हवी तितकी फळे ग्रहण कर पुत्रा. म्हणजे हा मला खाण्याचा प्रयत्न करत आहे. इतका वेळ संघर्ष करत होता, आता क्षुधा आणखीनच वाढली आहे. अशातच ते क्षितिजावरील फळ दूर दूर चालले आहे. लवकरच त्यास खावयास हवे.